अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस हवालदार देवकिसन गायकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत अशोका हॉस्पिटलसमोर वडाळा रोड नाशिक येथे मारुती इको कार MH15 JM 2656 यामध्ये देशी व विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती। पथकातील अधिकारी अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीची खात्री करून कारवाई करण्याकरिता 13 एप्रिल रोजी 12 वाजेच्या सुमारास अशोका मेडिकेअर हॉस्पिटल समोर श्री संत सावतामाळी मार्ग इंदिरानगर नाशिक येथे रोडवर सापळा लावून इसम रोहिदास रघुनाथ पगारे वय वर्ष 50 यास ताब्यात घेतले। नमूद इसमाने स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना देशी व विदेशी दारू वाहतूक करताना मिळून आल्याने त्यास 63,660 रुपये किमतीच्या देशी विदेशी दारू व 3 लाख रुपये किमतीची मारुती इको कार असा एकूण 3,63,660 रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे। इसमाच्या विरोधात इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, अंमली पदार्थ विरोधी पथक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस हवालदार संजय ताजने, पोलीस हवालदार देवकिसन गायकर, पोलीस नाईक योगेश चव्हाण, बळवंत कोल्हे, अंमलदार गणेश वडजे यांनी केले आहे। स्टार न्यूज ब्युरो नाशिक।